नमस्कार मित्रांनो. आज खरंच खूप खुशीचा दिवस आहे, कारण वर्ल्ड कप भारत पुन्हा एकदा जिंकलेला आहे T20 सामन्याचा. आणि त्या खुशीत सर्व आपल्या देशामध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पण न्यूझीलंडच्या ज्या टीमचा आपल्या भारतीय संघाकडून पराभव झाला, त्यांच्या कर्णधारांनी काय स्टेटमेंट दिलं, चला बघूया. T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात भारताकडून 96 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला असला तरी न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर याने आपल्या खिलाडू वृत्तीने सर्वांचे मन जिंकले आहेत. आज मैदानात सर्वत्र निळ्या रंगाचा महासागर दिसत होता असे म्हणत सँटनरने भारतीय चाहत्यांच्या उत्साहाचे आणि टीम इंडियाच्या वर्चस्वाचे कौतुक केले आहे. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 255 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात किवी संघ 19 षटकांमध्ये अवघ्या 159 धावांत गारद झाला. सॅमसन, शर्मा, किशन व दुबेच्या फलंदाजीतील झंझावत आणि बुमराह पटेलच्या एकत्रित 7 बळींच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्यांदा ICC T20 विश्वचषक जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केलं आहे. भारत T20 विश्वचषक जेतेपद आपल्याकडेच कायम राखणारा पहिलाच विद्यमान जेता ठरला आहे. या पराभवामुळे न्यूझीलंडचे पहिल्यांदा विश्वविजेते बनण्याचे स्वप्न पुन्हा एकदा खाक झाले आहे. सामन्यानंतर बोलताना सँटनर भाऊक झाला, पण त्याने संघाच्या कामगिरीचे समर्थन केले. तो म्हणाला, इथपर्यंत पोहोचल्याबद्दल मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत आमच्या समोर अनेक आव्हाने होती, पण प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यातून मार्ग काढला. आज आमचा सामना एका अत्यंत बलाढ्य संघाशी होता. आम्ही हरलो असलो तरी आमच्या प्रवासाचा मला अभिमान आहे. भारतात न्यूझीलंडला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल विचारले असता सँटनर म्हणाला, आम्ही जिथे कुठे खेळत होतो तिथे प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत होता, पण आजचे दृश्य वेगळे होते. पूर्ण मैदान निळ्या रंगाने न्हाऊन निघाले होते. आम्ही अर्थातच येथील फेवरेट नव्हतो, पण घरच्या मैदानावर जेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक व्हायलाच हवे. घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या अपेक्षांचा दबावाखाली खेळणे सोपे नसतं. सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीमला त्यांच्या खेळाचा अभिमान वाटायला हवा. स्पर्धेतील सकारात्मक गोष्टींवर बोलताना सँटनरने सांगितलं की आमच्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली. सुपर 8 आणि उपांत्य फेरीमध्ये आम्ही उत्कृष्ट खेळ केला. आज एका सरस संघाने आम्हाला पराभूत केलं, हे आम्हाला मान्य आहे, पण माझ्या खेळाडूंनी मान वर काढूनच मायदेशी फिरायला हवे.